नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी, मग ते धारावीत असो किंवा पुण्यात असो, आपल्या पुण्यामध्ये काही अनधिकृत मशिदी मदरस्यांवरती अनधिकृत म्हणजे अधिकृत कुठल्या याला आपण हात लावलाय का? नाही, निश्चित नाही। त्याच्यावरती धडक कारवाई करण्याचं काम चालू आहे। ही कारवाई होत असताना कालची ते धारावीतली घटना, मागे त्या पोराला मारला बिरला, त्या सगळ्या त्या जिहाद्यांनी त्या बिचाऱ्याला मारून टाकला त्याला। पण या सगळ्या गोष्टी होत असताना काल जेव्हा या सगळ्या गोष्टी होत होत्या, जेव्हा महानगरपालिकेची सगळी ती लोक अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मशिदीचं का मदरस्याचं कुठलं काय असेल ते अनधिकृत ते हटवण्यासाठी आल्यानंतर तिथं अनेक लोकांकडून दगडफेक झाली, अनेकांकडून धमक्या देऊ लागले, अनेकांना म्हणजे सगळा तो जमाव एकत्र झाला यांच्या विरोधात प्रदर्शन करू लागला। कशाच्या विरोधात? जे अनधिकृत आहे त्याच्या, म्हणजे जे चुकीची गोष्ट असेल त्याला पण हटवायचं नाही, त्याच्यात पण मुजोरपणा करायचा। या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी कोणतरी चालवतंय आणि यांना पाठिंबा देणारी सगळी विरोधातली लोक, सगळे समाजवादी सगळी लोक यांच्यामुळे त्यांना पेव फुटतंय। तिथले खासदार त्या वर्षा गायकवाड निवडून आलेत, बघितलं का त्यांच्या काय लगेच सगळी कुठून जमतात ही लोक, कोणतून जमत नाहीत, त्यांना जमवलं जातं। कारण प्रत्येक धर्मात घ्या, कोणत्याही मुसलमान असतील तरी काय ते असे लगेच स्वतःहून मनापासून जमत नाही कोणी किंवा एकवटत नाही, त्यांना जमवणारा विचार टाकणारा कोणतरी एक संघ असतो, तो संघ येतो। पुण्यामध्ये देखील कारवाई झाली, तिथे देखील तसंच, धारावीतली ही सगळी घटना ती देखील तशीच। पण हे महायुतीचं सरकार हे कुठं ना कुठंतरी चुकीच्या गोष्टींवरती आणि अशा जिहादी प्रवृत्तीवरती, लँड जिहादच्या सारख्या नको त्या चुकीच्या गोष्टींवरती त्यांना थारा देत नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हेच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात। हे आपल्या राज्यात नाही करायचं तर कोणाच्या राज्यात करायचं? जे चुकीचं असेल ते चुकीचं। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय ना की देवळ असो, मंदिर असो, चर्च असो, मशिदी असो, काही असो, जे अनधिकृत आहे ना ते जमीनदोस्त केलं जाईल आणि ते करायलाच पाहिजे, ह्या मताचा मी आहे। पण आपली देवळ आणि मंदिर फार कमी प्रमाणात अनधिकृत सापडतात, कारण आपण असल्या कुठल्या चुकीच्या गोष्टी करतच नाही। म्हणजे ही लोक गडकिल्ल्यांवरती पर्यंत पोहोचली, लँड जिहाद गडकिल्ल्यांवरती जाऊन पोहोचला, महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती। म्हणजे 350 वर्षापूर्वी जे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या गडांवरती फिरायचे राहायचे, तेव्हा तर असल्या कुठल्याही गोष्टी नव्हत्या। याचा अर्थ त्या गोष्टी आता कुठल्या तरी 5-50 वर्षापूर्वी झालेल्या आहेत ना। म्हणजे हा लँड जिहाद नाही तर काय झाला, हे अनधिकृत बांधकाम नाही तर काय झाली? मग याच्यावरती जी काही धडक कारवाई माहितीचं सरकार करते ना, मला अभिमान आहे या सगळ्या गोष्टीचा। तुम्ही म्हणाल बाजू घेतोय तर घेतोय। विशाळगडाचं प्रकरण, विशाळगडावरती काय आहे, काय करून ठेवलं या लोकांनी? विशाळगड आहे कुणाचा? आपला, मराठ्यांचा। कोणी हे सांगू शकत नाही। ते बाहेरनं आलेले मुघल, बाहेरनं आलेले, आणि इथं येऊन आपल्या सगळ्या गोष्टी घेण्याचा यांचा प्रयत्न होता आणि त्याचंच कुठेतरी यांच्या मनात चलतंय म्हणून या सगळ्या गोष्टी। पण कुठेतरी अशी सरकार असल्याशिवाय राज्यामध्ये आपल्या हिंदूंना मला असं वाटतं डोकं वर काढता येणार नाही। आणि ज्या काही अशा चुकीच्या गोष्टी होत आहेत आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम जे ही सगळी बाकीची विरोधातले लोक करतात, हे अत्यंत चुकीचं आहे आणि यांचे चेहरे ओळखायला लागतील, कारण हे आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात, आपल्या हिंदूंच्या विरोधात उभे राहत आहेत। आणि यांना जे काही नको त्या गोष्टी या लोकांच्या डोक्यात टाकल्या जातात ना, त्याच्यामुळेच ही सगळी लोक एवढ्या धाडस करू शकतात। कारण जे अनधिकृत बांधकाम हटवण्यावरून जर तुम्ही रस्त्यावर उतरत असाल तर मग खूप अवघड आहे। कारण जे चुकीचं आहे त्याला चुकीचं देखील म्हणण्याची तुमची वृत्ती नसेल आणि कोण जर तुम्हाला म्हणवून घेत असेल तुमच्याकडनं की या सगळ्या गोष्टी करा, बाहेर जाऊन बरं प्रदर्शनं करा, दगडी फेका या सगळ्या गोष्टी, तर मग तुम्ही देखील कुठेतरी चुकतायचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। आणि असले साप याचे विरोधातले सगळे बसलेत ना हिंदू धर्माच्या विरोधात, या सापांना वेळेस ठेचावं लागेल, एवढं मात्र नक्की। आणि मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की अशा अनधिकृत प्रत्येक गोष्टींवरती धडक कारवाई करा आणि ती तुम्ही कराल एवढी मी अपेक्षा बाळगतो।